वारकरी संप्रदायाचे कळस वैराग्याचं मूर्तिमंत उदाहरण, पाचव्या वेदाचे निर्माते, सकल संत कंठ विभूषित या महाराष्ट्राचा प्राण, वारकरी संप्रदायाची अस्मिता, संत तुकोबांचा 5 चरणांचा सर्वांच्या पाठांतरातील आणि पंढरपूरला जाताना भगवंताच्या गावाला जावं असं आवाहन, उद्बोधन आणि प्रबोधन करणारा आजचा हा अभंग आहे. विठ्ठल विनायक मित्र मंडळ आणि अष्टविनायक मित्र मंडळाच्या तथा वडकी नाला या परिसरातल्या पंचकृषीतल्या सर्व आबालवृद्धांच्या वतीनं आणि अष्टविनायक मित्र मंडळाच्या अथक परिश्रमातून गेली अनेक वर्ष या ठिकाणी संपन्न होत असणारा हा आषाढी यात्रेचा सोहळा आणि या सोहळ्यातील मांडवे पंचकृषी दिंडी, त्याचबरोबर पानलिंग दिंडी मंडळ वावर हिरे या दोनही दिंड्यांचं मोठ्या दिमाखात, मोठ्या आनंदात, मोठ्या जल्लोषात या ठिकाणी स्वागत केलं जातं. अत्यंत आवडीचा हा असणारा परिसर, या परिसरामध्ये वारकऱ्यांची सेवा केली जाते, वारकऱ्यांवरती नितांत प्रेम केलं जातं आणि पांडुरंग परमात्म्याचा कृपा आशीर्वाद कमीत कमी वारकऱ्यांच्या सेवेनं आम्हाला मिळावा या भूमिकेनं, या उद्देशानं गेल्या अनेक वर्षांपासून सर्वच मित्रमंडळातील सदस्य एका आईची लेकरं होऊन इथे एकत्र येत आहेत. एखाद्या श्रीमंत बापाच्या एकुलत्या एका लेकीचं लग्न असावं, कुठं काटकसर नाही, कुठं भागवा भागव नाही, अगदी त्या पद्धतीनं हा आषाढी यात्रेचा सोहळा. आणि आमच्या दारात, आमच्या अंगणात जर वारकऱ्यांची पावलं पडतायत तर आम्ही सुद्धा कुठं काटकसर करणार नाही आणि कुठेही भागवा भागव करणार नाही, असा प्रत्येकाचा मानस या अष्टविनायक मित्रमंडळाचा दिसून येतो. आईचं अंतकरण जेव्हा निर्मळ असतं तेव्हा लेकराचं अंतकरण निर्मळ होतं, पण ज्याचा बाप दानशूर असतो त्याच लेकरांकडनं एवढा मोठा दानधर्म होऊ शकतो, हे लक्षात राहू द्या. आणि म्हणून तुमच्या सगळ्यांच्याच कृपेनं हा संपन्न होत असणारा आजचा हा सोहळा, इथं मुक्कामाला आलेले सर्व या आषाढी वारी पायी सोहळ्यातील वारकरी, ज्यामध्ये आता मागच्या 1-2 वर्षांपासून नामालय प्रतिष्ठान फाउंडेशनच्या माध्यमातूनही इथं सेवा केली जाते, मित्रमंडळाच्या वतीनं सेवा केली जाते. आमच्या आबाल वृद्ध तरुण मंडळ आणि आमच्या माता भगिनी सुद्धा इथं मोठ्या हिरीनं सहभागी होत आहेत. गारटलेल्या वारकऱ्यांना गरम गरम भाकऱ्या खायला मिळाव्यात याकरता अथक परिश्रम करणाऱ्या आमच्या माय मावल्या, आमच्या बहिणी, आणि एवढ्या संकटात सुद्धा ऊन वारा पाऊस झेलत आपण सर्वजण इथं एकत्र आलो. तुमच्या सगळ्यांच्या पायावरती नतमस्तक होतो. 2 तासाचं कीर्तन 15 मिनिटात कसं संपवता येतं याचं प्रत्यक्षिक आज तुम्हाला मी करून दाखवतो. त्यामुळे अजिबात काही काळजी करू नका, बरोबर वेळेत आपण थांबणार आहोत. परम आदरणीय परमश्रद्धेय हरिभक्तपरायण गुरुवर्य आदरणीय मोरे महाराज, त्याचबरोबर सर्वच दिंडीतील सदस्य, ज्यामध्ये मदने महाराज, आपल्या महाराष्ट्राचं हे वैभवच आहे, हरिभक्तपरायण मारुती महाराज मदने, त्याचबरोबर महाराष्ट्रातील तानमणी आणि ताल सम्राट आदरणीय हरिभक्तपरायण विष्णू महाराज सोनमळे. आम्ही ओठानं बोलतो आणि आमचा विष्णू बोटानं बोलतो, एवढी ताकद त्याच्या हातामध्ये आहे, असा गोड त्याचा स्वभाव आहे. तर हे सगळे वारकरी आमच्या मागत सोबदार आहेत. एका म्हणता भले दुजे सहजची निंदिले, यापेक्षा सगळ्याच्या पायावरती नतमस्तक होतो. माझ्या निवडलेल्या अभंगाकडे मला वळायचं आहे. या कीर्तनाचं चित्रीकरण ओम साई क्रिएशनच्या माध्यमातून तुम्हाला दरवर्षी ऐकायला पाहायला मिळत असतं. आपण सर्वजण या परिवारातील सदस्य आहात, सगळेजणच या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्या अभंगाकडे मला वळायचंय. जाऊ देवाची आगावा, देव देईल विसावा, देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. 2 गावं अत्यंत महत्वाची आहेत. एका गावाचं नाव अर्थात संताचं गाव, पहिलं गाव आहे संताचं आणि दुसरं गाव आहे देवाचं. ही 2 गावं सामान्य माणसाला, पारमार्थिक माणसाला आणि वैष्णवाला कधीही नाकारता येत नाहीत. जो वैष्णव झाला, आता वैष्णव कुणाला म्हणावं? वैष्णव मनोजया अवघी देवावरी माया. ज्याला देव सोडून दुसरं काही दिसत नाही त्याला वैष्णव म्हणावं. 12 महिन्याच्या 24 एकादशी ऐकताय ना, आणि 5 महापर्व एकत्र केली की 29 हा आकडा तयार होतो. 12 महिन्याच्या 12 एकादशी म्हणजे 24 एकादशी, या 24 आणि 5 महापर्व काळ आहेत, ज्यामध्ये रामनवमी, हनुमान जयंती, नरसिंह जयंती, वामन जयंती, महाशिवरात्र असे हे 5 पर्व काळ आपण मानतो. हे 5 पर्व काळ आणि 24 एकादशी जेव्हा एकत्र केल्या जातात तेव्हा आकडा येतो 29. 29, 20 आणि 9, 20, 9 म्हणजे वैष्णव. वैष्णव ज्याला म्हणावं त्याची ही सगळी व्रत पाळलेली असावीत. पण महाराज, आम्ही सांसारिक माणसं, आम्हाला एवढी सगळी व्रत पाळता येत नाही, आम्हाला एवढं सगळं करता येत नाही, आम्हाला इतकं काय पुण्य मिळत नाही, मग आम्ही नेमकं काय केलं पाहिजे? आपण एक करावं,
तुम्हाला जर वाटत असेल या 20 तीर्थांचं 20 व्रताचं आम्हाला पुण्य मिळावं तर आपण एकच केलं पाहिजे. अवघीच तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. बाकीच्या नद्यांना स्नान केल्यावर पुण्य आहे आणि चंद्रभागेला डोळ्यानं पाहिलं तरी पुण्य आहे. जाऊ द्या, लोक म्हणले पंढरपुरात गर्दी आहे, तिथं गेल्यानंतर पाय ठेवायला जागा नाही, तिथं कुठं चंद्रभागेत जाता, आम्हाला तेवढा वेळ नाही. मग आम्ही काय करू, तुम्ही चिंता करू नका. तेथील तृण पाषाणही देव मानावे. पंढरपुरात गेल्यानंतर तिथला दगड, तिथलं गवत, तिथलं वाळू जे काय दिसल त्यामध्ये ईश्वराचं अस्तित्व आहे. लोक म्हणले महाराज आम्हाला पंढरपूरला जायला इतका वेळ नाही, आम्ही ठरवलेलं आहे, आम्ही इथं वाकरी आम्ही वडकीन आल्यापर्यंत येतो, मस्तपैकी पंक्तीला बसतून बोराटे महाराजाच्या गाडीत बसून माघारी जातो, पुन्हा येऊ नाही येऊ पुढचा भाग. बोराटे महाराज कुठं मागच्या वर्षी लवकर आलता तेव्हा आम्ही तरी येऊ, त्यामुळे आम्हाला सुद्धा जायला तिकडं वेळ नाही. आम्ही नेमकं काय केलं पाहिजे, तुम्ही एक काम करा, तुम्ही चंद्रभागेला जाऊ नका, हरकत नाही. तुम्ही तिथल्या दगडा मातीला तुम्ही शिवू नका, हरकत नाही. तुम्ही फक्त कळसाला तरी पहा. कळसाला जरी पाहिलं, अहो तुका म्हणे मोक्ष आणि देखील कळस तात्काळ हा नाश अहंकाराचा. एखाद्याला जर गची बाधा झाली, त्याला जर अहंकार झाला, त्याच्या सगतैव बगला जर फुगून राहायला लागल्या तर त्याला 4-5 जणांना धरावं, पंढरपूरला न्यावं आणि कळस लांबून दाखवावा. तात्काळ हा नाश अहंकार, तात्काळ नाश हा अहंकाराचा. किंबहुना अहंकार जळतोच कळस पाहिल्यानंतर. लोक म्हणले आम्हाला कळसही आता दिसत नाही का, मोठ्या मोठ्या बिल्डिंगा झाल्या, इमारती झाल्या, कळसही दिसत नाही. तुम्ही एक काम करा, फक्त पंढरीत एक पाऊल ठेवा. पाऊल जरी तुम्ही ठेवलं तरी तुम्हाला तितकंच पुण्य आहे. लोक म्हणले महाराज आम्हाला इतकाही वेळ नाही. मग तुम्ही एक काम करा, हे बघा, सुखा लागी जरी करीसी तळमळ तरी तू पंढरीसी जाय एक वेळ. मग तू अवघासी सुखरूप होसी आणि जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. लोक म्हणले आम्हाला एवढा पंढरपूरला जायला वेळ नाही. मग आम्ही काय करावं, तुम्ही एक काम करा, पंढरपूरला जाणाऱ्या माणसाच्या पायावर डोकं फक्त टेकवा. परिणाम धन्य हे मस्तक आपलं डोकं टेकवलं. धन्य हे मस्तक सर्वांगा शुभले आणि संतांची पावले लागताची. जोपर्यंत आपलं मस्तक वारकऱ्याच्या पायावरती आपण डोकं टेकवत नाही तोपर्यंत आपल्याला तेवढी पुण्याची प्राप्ती होणार नाही. पण आता सध्या शेक हँडचा जमाना आहे, वारीला चालणाऱ्या वारकऱ्याला सुद्धा माणसं शेक हँड करतात, हॅपी बर्थडे म्हणल्यासारखं आहे का नाही, अशी एक अडचण आहे. पण धन्य हे मस्तक सर्वांगा शुभले. काव महाराज आम्हाला अजून वाटते आमचं चांगलं व्हावं, आमचं चांगलं व्हावं. नुसतं मस्तकच चांगलं होऊन उपयोग काय, बाकीच्याही गोष्टीला किंमत आहे ना. मग महाराज म्हणाले तुमचा जर वारकऱ्याजवळ वशिला असेल, जसा माझा हनुमादाजीचा वशिला आहे, मोरे महाराजाचा मिळतकराचा वशिला आहे का नाही, भाऊसाहेब ढालेंचा विलासनानाचा वशिला आहे. जर तुमचा वशिला असेल बाळासाहेबाचा महादेव महाराजाचा वशिला आहे, तर सोपं सांगतो, तुम्ही एक काम करा, आपापला वशिला गाठा आणि आपापल्या आवडीच्या वारकऱ्याला मिठी मारा. तुम्ही नुसती तुमच्या आवडीच्या वारकऱ्याला मिठी जरी मारली, मग फायदा एवढा मोठा आहे, एवढा मोठा आहे, एवढा मोठा आहे. महाराज म्हणाले आलिंगने संताची संतांची पाऊलं एवढी महत्वाची असतात की धन्य आजी दीन झाले संतांचे दर्शन किंवा संत दर्शनी हा लाभ. पद्मनाभ तुका म्हणे पापे आणि जाती संतांच्या जपे, असं हे संतांचं महत्व आहे. आणि म्हणून हे सगळेच पंढरपूरला जाणारे संत वृंद आज या आपल्या सोसायटीमध्ये आलेले आहेत. आणि विशेष म्हणजे संतांच्या गावावरून आलेले आहेत. पहिलं गाव संताचं आणि दुसरं गाव
देवाचा. आता आपल्याला फक्त आम्हाला तर लहानपणी एकच गाव माहित होतं म्हणजे मामाच. मामाच्या गावावर आमचं फार प्रेम होतं. झुक 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 आगेनं गाडी आणि धुरांच्या रेषा हे सगळं पळती गाडी आणि मामाच्या गावाला एवढं आपल्याला सगळ्याला माहिती. आता माझा मामाच मागं उभा आहे त्यामुळे असं जिथल्या तिथं बरं आहे. लग्नात नव्हता म्हणून इथं उभा राहिलाय असं नका. हा पण लय बी सारखं मागं उभा राहू नका मग मला ऐकताय ना. आता हे लक्षात राहू द्या म्हणजे मामाचं गाव महत्वाचं नाही, पहिलं गाव अतिशय महत्वाचं आहे. कोणतं? एक म्हणजे संताचं आणि दुसरं म्हणजे देवाचं. आता बाया बापड्यांना फक्त एक गाव आवडतंय. चल रे भोपळ्या टुनुक टुनुक. कुठं जायचंय? लिकीच्या गावाला जाईन, तूप रोटी खाईन, जाडजूड होईन आणि मग माघारीन मग मला खा. हे लिकीचं गाव तुम्हाला माहित आहे. पण आमचं आवडणारं एक गाव आहे संतांचं गाव. तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे. संतांच्या गावाला कोणाला आमंत्रण द्यावं लागत नाही. आळंदी हे गाव आणि पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव. नामदेव महाराज म्हणाले तुम्हाला जर देवाच्या गावाला जाता येत नसेल तर असं करा की कसं करा, तुम्ही संतांच्या गावाला चला. तिथं गेल्यावर काय आहे? नामा म्हणे देवा देवा चला विश्रांती घ्यावया कल्पावर. याचा अर्थ असा आहे आपल्याला जर विसावा पाहिजे असेल तर विसावा मिळतो संताच्या गावाला आणि विसावा पाहिजे असेल तर विसावा मिळतोय देवाच्या गावाला. तुम्ही आता कितके भाग्यवान आहे की आपल्याला देवाचंही गाव पाहायला मिळणारच आहे. आणि आपण आलोय ते कुठलं गाव आहे? संतांचं गाव आहे. म्हणजे आपल्याकडं आज डबल इंजिन जोडल्यासारखं झालंय. दुग्ध शर्करा योग. आज आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. योगायोग हा सगळा असा काय आलाय असा जुळून योगायोग. आणि म्हणून आजच्या दिवसाचं एवढं महत्व आहे की आपण आलो तर तिकडनं आलो संताच्या गावावरनं चाललो कुठं? देवाच्या गावाला. माणसाला विसावा देणारे दोनच गाव आहेत. एक म्हणजे संतांचं गाव आणि दुसरं म्हणजे देवाचं गाव. मला खरं खरं सांगा किती दिवस लिकीच्या गावाला जाऊन राहिल्यानंतर तुमची सुनबाई परत तुम्हाला घरात घेत नाही का नाही? किती दिवस लोकांच्या घरी राहिल्यानंतर त्यांच्या घरी गेल्यानंतर ती चांगलं म्हणतील आपल्याला. महाराज म्हणाले वस्ती कर वस्ती आला आणि प्रातःकाळी उठून गेला. खानदानी जावयानं शक्यतो सासरवाडीमध्ये मुक्काम करू नये. रात्री अंधार पडताना जावं आणि दिवस उगवायच्या आत माघारी निघून जावं. हे मी खानदानी जावयाचं सांगतो, तुम्ही कोणी मनावर घेऊ नका. म्हणजे वस्ती कर वस्ती आला आणि प्रातःकाळी उठून गेला म्हणजे असं आहे की पाहुण्याच्या गावाला जाऊन आपलं दुःख सरत नाही. कितीतरी दिवस झालं तरी हे बघा 2 दिवस पाहुण्याच्या गावाला राहिल्यानंतर तिसऱ्या दिवशी आपल्या अंगाची वास यायला लागते. पण तुम्ही वारकऱ्याच्या गावाला जा, अहो 2 दिवस राहा 3 दिवस राहा. माणसं पंढरपूरची वारी सोडून जाताना एकमेकांच्या गळ्यात पडून रडतात. एवढा महिमा आहे देवाच्या गावात. वैष्णवा संग वैष्णवा संग सुखवाटे देवा सुखवाटे देवा आणि संप्रदायात अति महत्वाचे मानले जातात. वारकरी संप्रदायात 4 वला जास्त किंमत आहे. पहिला व म्हणजे वाचन, दुसरा व म्हणजे व्रत, तिसरा व म्हणजे वारी आणि चौथा व म्हणजे विसावा. या 4 वला जास्त किंमत आहे. पहिला व वाचन. ज्याला ज्ञान पाहिजे त्यानं वाचलं पाहिजे. वाचाल तर वाचाल. मग काय काय वाचावं? गीता भागवत करीती श्रवण. नुसतं श्रवण केलं तरी पुण्य आहे. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरपुरी गाथा, ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ वाचावेत. म्हणून वारकरी संप्रदायातला पहिला व महत्वाचा वाचन. आता आमच्या दिंडीमध्ये आपलं जे भजन चालतं ते वाचनच अति महत्वाचं आहे. दररोज मालिकेतलं भजन माणसानं वाचलं पाहिजे. कमीत कमी 21-22 दिवस तरी या वाचनाला अत्यंत किंमत आहे. दुसऱ्या
दुसऱ्या वला वारकरी संप्रदायामध्ये किंमत आहे. त्या वचं नाव आहे व्रत. कोणतं व्रत? व्रत एकादशी, करीन उपवासी, आणि गायीन हरणीशी. म्हणजे पहिला व वाचन हरिपाठ वाचला पाहिजे, काकडा वाचला पाहिजे. काकडा वाचला, हरिपाठ वाचला तर आपण वाचू. पुढचा ऐका. यानंतरचा वय व्रत. मग अशी मी व्रत सांगितली, एकादशीचं व्रत वगैरे. यानंतर एक महत्वाचा व आहे. त्या वचं नाव आहे वारी. वारी 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 म्हणजे नेमकं काय? असं आहे, पायानं चालल्यानंतर होतो तो प्रवास, मनानं केली जाते ती यात्रा, आणि अंतःकरण निर्मळ ठेवून भगवंताकडे जाण्याच्या प्रवासाला म्हणतात ती पंढरपूरची वारी. असा वारीचा महिना. म्हणजे तुका म्हणे मन करारे चित्त करारे निर्मळ, येवोनी गोपाळ राहे ते. म्हणून असं आहे, आपण जर पायानं चालत असू तर तो फक्त प्रवास होईल, पण आपण अंतःकरणापासून जर चालत असू, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, याला वारी म्हणतात. हे लक्षात राहू द्या. बऱ्याच जणांना वाटतं मग आम्ही वारी केली, आम्ही परमार्थ केला, आमचं वायाला जातंय की काय? यातलं काही वायाला जात नाही. मी नेहमी सांगतो, तुम्ही नेहमी ऐकता, नेहमीच आहे म्हणून सांगतो. तुळशीला घातलेलं पाणी, गाईला चारलेला घास, एखाद्या मंदिराला दिलेली देणगी, नाम सप्ताहाला केलेली मदत, वारकऱ्यांना केलेलं अन्नदान, पंढरपूरची केलेली वारी, आई बापाची केलेली सेवा, आणि कीर्तनात बसून देवाच्या नावानं वाजवलेली टाळी जगात कधी वायाला जात नाही. एवढं सामर्थ्य आमच्या संप्रदायामध्ये आहे. आणि म्हणून यातला तिसरा व अत्यंत महत्वाचा आहे तो म्हणजे वारी. कोणती वारी? महाराज का म्हणाले नाहीत बरं? पंढरी तुळजापुराला जारी आल्यानो संसारा म्हणले का महाराज? वॉशिंग्टनला जारी आल्यानो संसारा, अमेरिकेला जारी आल्यानो संसारा. त्यांना काय माहित नव्हतं का? त्यांना सगळं माहित होतं. पण महाराज असं नाही म्हणाले. महाराज उलट म्हणाले, पंढरीसी जारी आल्यानो संसारा, 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 आल्यानो पंढरीसी आल्यानो एकमेव कारण, फक्त देवाच्या गावी सज्जन आणि सोयरे आहेत, आणि साधूच्या गावी सज्जन सोयरे आहेत. कशावरनं? माझ्याकडे पहा. काही सज्जनही नसतात, सोयरे नसतात. काही सोयरे असतात, सज्जन नसतात. काही सज्जनही असतात, सज्जन असतात तर सोयरे नाही, आणि सोयरे आहेत तर सज्जन नाही. पण काही सज्जन सुद्धा आणि सोयरे सुद्धा. संतांच्या गावाबद्दलही सांगतो, देवाच्या गावाबद्दल सांगून थांबतो. माझ्याकडे बघा. असं आहे, जाऊ देवाची या गावा असं म्हणण्यापाठीमागचं सगळ्यात मोठं कारण आहे की देवाच्या गावाला जाऊन आपल्याला विसावा मिळतो. का? तिथं सोयरा आहे, आणि जिथं आपला जीव लगाय माणसाला तिथंच विसावा मिळतो. आता आपण इथं येतो, दरवर्षी येतो. मी एकटाच येतो असं नाही, आपण सगळे येतो.
ही सगळीच माणसं आपल्या आहेत, पण त्यातली त्यात सुद्धा ज्याचा ज्याचा जिव्हाळा ठरलेला आहे. कोण कुलदीप दादाकडे जातं जाधव पाहुण्याच्यात, कोण गायकवाड पाहुण्याच्यात जातं, आपापला जिव्हाळा ठरलेला आहे. कोण दीपक काकाच्यात जातं निवाऱ्याला, म्हणजे आपापला जिव्हाळा ठरलेला आहे का इथला. कोण काटे पाहुण्यांच्यात जातं, म्हणजे याचा अर्थ असा आहे नुसतं गाव महत्वाचं असून उपयोग नाही, असा आहे तिथं जिव्हाळा सुद्धा असला पाहिजे, तो जीवलग असला पाहिजे. का हो महाराज, संतांच्या गावाचं सांगतात, तिथं सज्जन सोयरे आहेत का? आहेत. काही सज्जन नाहीत, सोयरे नाहीत. उदाहरण द्या, आहे का असं उदाहरण? हा आहे. काही सज्जन माणसं आहेत पण ते सोयरे नाहीत. आता हे विनेकरी एवढे सज्जन आहेत का नाही? होय तरी म्हणा, नाही तर नाही तरी म्हणा, आहेत का नाही? आणि पक्वाजा सुद्धा सज्जन आहे का नाही? होय तरी म्हणा, असं सज्जन आहे. हा, असं वाटतंय की नाही त्यानं तुम्हाला दाजी म्हणावं, तुम्ही त्याला भाऊजी म्हणावं का? सज्जन आहेत पण एकमेकाचे काय नाहीत, सोयरे नाहीत. काय सोयरे राहतात ते म्हणतात, खरं सांग का अहो आमच्या जवळच आहे ते, पण माणसात नाव घ्यायच्या लायकीचं नाही. का सोयरा आहे पण सज्जन अजिबातच नाही. उकळात घातलं तर कशात निघतं? मुसळात. म्हणजे सोयरा आहे पण सज्जन नाही. प्रकार 3, काही सज्जनही नाहीत, सोयरेही नाहीत. आता हे वारीची वाट सोडा, पण कधी कधी आपण आजूबाजूला पाहतो ते सखुबाईची आराधना करत पडलेला असतं. कुठली सखुबाई तुम्हाला कळते? त्याचा अर्थ असा आहे सज्जनही नाही आणि सोयरही नाही. बर, असं कोण आहे का सज्जन पण आहे आणि सोयर पण आहे? आहे. महाराजांचा एक अभंग आहे, अत्यंत सुंदर आहे. महाराज म्हणाले, ते माझे सोयरे सज्जन सांगाती, ते माझे सोयरे सज्जन सांगाती. पाय आठवती विठोबाचे, ते माझे सोयरे सज्जन सांगाती. ते माझे सोयरे सज्जन सांगाती. महत्व कळालं, विसाव्याचं महत्व कळालं. साधूच्या गावाला एक विसावा आहे आणि देवाच्या गावाला एक विसावा आहे. इथपर्यंत आपण आता आलेलो आहोत. आणि विसाव्यावरती जात असताना व्रत करावं लागतं, वाचन करावं लागतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वारी करावी लागते. हे मुद्दे मी आतापर्यंत तुमच्यासमोर मांडले. आता तिथं गेल्यानंतर वारकऱ्याच्या गावाला किंवा साधूच्या गावाला किंवा देवाच्या गावाला कोण पाहिजे? तर जीवलग पाहिजेत आणि सोयरे पाहिजेत. बस होतील संतांची भेटी आणि सांगू सुखाची गोष्टी, याला जीवलग म्हणतात. आपल्या हृदयातलं ओझ आपण अशाच माणसाच्या जवळ व्यक्त करत असतो जो आपला जीवलग आहे. हे बघा, तसं बी वारीत आपण सगळे एका जीवानच चालतो आहे का नाही? पण आपण दिवसभरात चालताना 10 मिनिटं का व्हायना मी हनुमादाजीला बाजूला निरीतनं घेऊन जातो आहे का नाही? बरोबर का नाही? म्हणजे याचा अर्थ असा आहे तिथं सुद्धा कोण लागतंय? जीवलग. म्हणजे तुमच्यावर माझा जीव नाही असं अजिबात नाही. फक्त उदाहरण म्हणून सांगितलं. याचा अर्थ असा आहे वारी पाहिजे, विसावा असेल तो व्रत पाहिजे, वाचायला पाहिजे आणि तिथं गेल्यानंतर आपल्या जीवातला कोणीतरी पाहिजे. संत तिथं आहेत हे कळालं. हो महाराज, आम्हाला सगळं कळालं. संत जीवलग आहेत, सोयरे आहेत, सगळं कळालं. पण एक सांगा, अहो हे संत असले काय आणि साधू असले काय, शेवटी आपल्या रक्तातले आहेत का? ते म्हणले नाही. आपल्यातले आहेत का? म्हणे नाही. मग आपल्या जीवातलं कोण आहे? जाऊ देवाच्या गावा म्हणता, देव देईल विसावा म्हणता. तिथं गेल्यानंतर असं कोण आहे की जे तुम्हाला जवळ करेल, जे तुमच्यावर प्रेम करेल? असं आहे का कोणी की घरातल्या इतकं प्रेम करेल? जाऊ द्या, घरातल्या घरात सुद्धा माझ्याकडे बघा, जेवढं प्रेम आई करते
तेवढं प्रेम खरं सांगा सासू सुद्धा करते ना? बोला की सासवांनो, जेवढं प्रेम आई करते तेवढंच प्रेम सासू करते ना? देऊ का आता व्यवहारातलं उदाहरण? देऊ नये पण देतोच. आता तुम्ही हायच घरातल्या म्हणून देतो. हा, एकाच मंडपात दोघाचं लग्न झालं, पप्याचं पण आणि पप्पीचं पण. पप्पी धाकटी आणि पप्या थोरला. भावा बहिणीचं लग्न 5 मिनिटाच्या फरकानं लग्न लागलं, साठ लोट झालं. लेक नांदायला गेली आणि सुनबाई नांदायला आली. 6 महिन्यानं वरमायची गाठ घ्या. कुणाची? नवरदेवाच्या आईची गाठ घ्या. म्हणे बरं चाललंय का? दाद्याचं लग्न झालं, दिदीचं पण लग्न झालं. दिदी नांदायला गेली, पुण्याला दिले वाटतं तिला. चांगलं झालंय तिचं, दाद्याचं बी चांगलं झालंय. सुनबाई देखणी आहे, सगळं चांगलं आहे. जावाय बी चांगला मिळाला तुम्हाला, तोंडाव नाक आहे, सगळं जिथलं तिथं आहे. बरं चाललंय का दोघाचं? ती म्हणली बरं चाललंय. दाद्याचं कसं चाललंय? दाद्याचं तुम्ही इच्छून मी सांगतो या. याचा अर्थ असा आहे की घरातल्या घरात सुद्धा जेवढं आई प्रेम करते तेवढं प्रेम सासू करते का? बोला. बस कळलं आता. मग महाराज देवाच्या गावाला जायला लावता, देवाच्या गावाला जायला लावता. जाऊ देवाच्या गावा म्हणता. आम्ही एवढा दान धर्म करत निघालो, ऊन वारा पाऊस सहन करत पंढरपूरला निघालो. अहो तिथं गेल्यानंतर आमच्या जीवातलं कोण आहे का? महाराज म्हणले आहे. कोण आहे? आईसारखं दैवत आहे. काय नाव त्या आईचं? मग महाराजांनी सांगितलं, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळा जाती हो. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाला जाती हो. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाला जाती हो. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाला जाती हो. कुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो. कुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो. कुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो. एका जनार्दनी अंडा उभी करी होणी सती हो. जनार्दनी अंडा उभी करी होणी सती हो. मृत्यू पाताळ याचा मंडप घातिला हो. मृत्यू पाताळ याचा मंडप घातिला हो. एक साथ झालंय. येऊ दे हातवर. एक साथ येऊ दे हातवर. जय हो, जय हो. वाजवा टाळी. स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातिला हो. स्वर्ग पाताळ याचा मंडप घातिला हो. चारी वेदाचा फुलवरा बांधिला हो. वेदाचा फुलवरा बांधिला हो. वेदशास्त्र अनुवाद तुझ्या गोंधळाला जाती हो. वेदशास्त्र अनुवाद तुझ्या गोंधळाला हो बोला. पंढरपूरला गेल्यानंतर पुन्हा तुळजापूरला कोल्हापूरला जायची गरज लागत नाही. आता मल्हारीची वारी तर आपल्याला जाताना घडते. आणि म्हणून सगळ्या तीर्थांचं माहेरघर पंढरपूर आहे. म्हणजे देवाचं गाव आहे. जाऊ देवाच्या गावा देव देईल विसावा असा आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात विसावा ठरलेला आहे. विसावा म्हणजे स्वल्पविराम.
विसावा म्हणजे काय कायमस्वरूपी आहे का? विसावा आता आपल्याकडे इथं विसावाच असतो माऊलीचा, आपणही विसाव्याला आलो, पण विसावा तात्पुरता असतो. पण देवाच्या गावाला गेल्यानंतर एक महत्वाची गोष्ट आपल्याला करायला मिळते, आपली सगळी दुःख देवाला सांगता येतात. असं आहे, हे सूत्र ठरलेलं आहे. तुम्ही समाजात सामान्य माणसावर किती प्रेम करा, माया लावा, जीव लावा, ज्या दिवशी आपल्या खिशात पैसे नसतात त्या दिवशी जगाची तारांबळ राहते. ज्या दिवशी आपली गरिबी त्या दिवशी जगाची गरिबी. एखाद्या माणसाकरता तुम्ही 100 कामं चांगली करा आणि एकदा चुका. माणसं 100 कामं चांगली केली तर ते विसरतात आणि जी चूक झाली तेवढीच चूक लक्षात ठेवतात. मी नेहमी एक वाक्य सांगतो, सगळ्याला माहित आहे, माणसाचे डोळे सांगून जातात व्यक्ती कशी आहे, अश्रू सांगून जातात दुःख किती आहे, वाचा सांगून जाते माणूस कसा आहे, स्पर्श सांगून जातो मनात काय आहे, ठेच सांगून जाते लक्ष कुठं आहे, संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे, गर्व सांगून जातो पैशाचा माज किती आहे, विश्वास सांगून जातो घरातला जोडीदार कसा आहे, आणि आयुष्यात आलेली वाईट वेळ शिकवून जाते आपला आणि परक नेमकं कोण आहे. पण इथं आल्यानंतर आपण एकमेकांना माऊली म्हणतो. काय म्हणतो? माऊली. म्हणजे पहिला प्रश्न आहे आई म्हणतो आपण, बरोबर? पहिला प्रश्न आपण काय म्हणतो? माऊली म्हणतो. मा म्हणजे मानवता, उ म्हणजे उदारता, ली म्हणजे लीनता, सगळंच एका शब्दात आहे. आई म्हणतो. आई जवळ सगळी सुख दुःख सगळं काय असेल ते आई. हे बघा, आई न्यायालय नाही, आई मायालय आहे. त्यामुळं माऊली म्हणतो आपण. हे पहिलं सूत्र. म्हणजे जीवलग आहेत, देवाच्या गावाला सोयरे आहेत, जिव्हाळ्याचे आहेत, आपली माणसं आहेत. बर, महाराजांनी मागाशी सांगितलं वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. त्यांच्या बरोबर जाताना काय आहे? सुख सुद्धा आहे. का कुणाला टेन्शन, कुणाचं दुःख, ऊन वारा पाऊस सगळं आहे. हे सगळं आपण विसरतो. याचा अर्थ असा आहे, वारकऱ्यांना ऊन वारा पावसाची तमा नाही असं नाही. मग वारकऱ्यांना वारकऱ्यांची वैष्णवांची चांगली संगत असल्यामुळं वारकऱ्यांना ऊन लागलं काय, वारा लागला काय आणि पाऊस आला काय, वारकऱ्याला त्याचं काही वाटत नाही, कारण सोबत तुमच्या माझ्यासारखे वैष्णव असतात. हे लक्षात ऊन वारा पाऊस या गोष्टी असतातच, पण याची तमा, याचं ध्यानच राहत नाही. हे सगळं पडिले वळण इंद्रिया सकळ, आता सगळंच माझी मज झाली अनावर वाचा आणि छंदया नामाचा. तुकाराम महाराज तर म्हणले शिंख जांभई खोकला आणि इतुकाची वेळ वाया गेला. असा आहे. पंढरपूरच्या दिशेनं चाललेले हजारो वारकरी आणि हजारो वारकऱ्यांच्या मध्ये सामावलेला एकमेव जगाचा बाप पांडुरंग परमात्मा सर्वांच्या ठिकाणी एकता आहे, समता आहे, बंधुता आहे, प्रेमभाव आहे. आणि म्हणून तर या पंढरपूरच्या वारीला जगातली सगळ्यात मोठी यात्रा म्हणून संबोधलं जातं. हे लक्षात राहू द्या. 7 अगदी सगळ्या खंडांमध्ये आणि या संपूर्ण विश्वामध्ये सगळ्यात मोठा सोहळा कोणता जर असेल तर वारकऱ्यांचा हा आषाढी वारीचा सोहळा आहे. इथं बघा, एक ध्येय आहे, एक देव आहे, एक चाल आहे आणि टाकलेलं पाऊल सुद्धा एक साथीचा आहे, समत आहे. सगळेजण सोबत निघाले, एकमेकांवरती आपण माया करतो, प्रेम करतो. अगदी इथल्या माय मावल्या तुम्ही सर्वजण इथं सगळं काम क्रोध मद सगळं संपून गेलंय. काम क्रोध लोभ लिभा निमाले ठाईची आणि सगळंच आपण अवघ्या आनंदाची सृष्टी झाली. या न्यायानं आपण सगळेजण निघालेलो आहोत. आपलं ध्येय एक आहे, पांडुरंग परमात्मा. का हो? जो पांडुरंग परमात्मा तुम्ही आम्हाला सांगताय की देव आहे, देव आहे, देव आहे, त्याचं काय वैशिष्ट्य? बळे हा माझा पंढरीराव जो या देवांचाही देव. मग असं तुम्ही सगळ्यांचं देवही आहे म्हणता, सांभाळून पण घेतो म्हणता, सोयरा पण आहे म्हणता, जीवलग आहे म्हणता, मग तोच आमचा मालक आहे का? महाराज म्हणले देवाचं गाव आणि तो देवाच्या गावातला पाटील तोच आपला फक्त मालक आहे. कसं? मग महाराजांनी सांगितलं, जंबू या दीपा माझी एक पंढरपूर गाव जातो पाठीमागं म्हणा, सगळे वारीत मी पुढे म्हणतो पाठीमागं म्हणा. हे दोघं म्हणणार नाही, फक्त बसलेले ताट बसा बरं थोडं. सगळेजण हात वर येऊ द्या, एक साथ सरळ, टाळी नका वाजू, फक्त वर घ्या. यावर सर्वजण सगळेजण
मित्र मंडळ हा असं अमोल दादा तुम्ही पण एक 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 माझ्यासोबत एक 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 टाळी एक टाळी जय हो जय हो शंभूया दिवा माझी एक पंढरपूर गाव धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव चला जाऊ चला जाऊ चला जाऊ चला जाऊ चला जाऊ तया खाया काही भोजन मागाया चला जाऊ चला जाऊ चला जाऊ तया छाया काही भोजन मागाया चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया चला जाऊ तया छाया काही भोजन मागाया त्याचे चरणी लक्ष वारी कळाली व्रत कळालं जिवलग सोयरे कळाले आणि तिथं गेल्याच्या नंतर न सगळ्यांचा भाव सुद्धा शुद्ध होतो हे कळालं तीर्थाचं महत्व कळालं आता एक महत्वाचं राहिलं महाराज म्हणे काय तिथं गेल्यानंतर आमचा फायदा काय फायदा म्हणजे आजच्या अभंगाचं ध्रुवपद आहे देवा सांगू सुख दुःख आणि देव निवारील भूक आता बाकीची पण चरण याला जोडून घ्या काय काय म्हणे महाराज तिथं गेल्यानंतर असं आहे जाऊ जवळी देवापासी आता जडोनी पायासी जगातल्या सगळ्या देवांचं दर्शन लांबून घ्यावं लागतं पण जगाच्या पाठीवरचा असा एकमेव भगवंत आहे असा एकमेव देव आहे की त्याच्या पायाला सर्वसामान्य माणसाला सुद्धा हात लावून दर्शन घेता येतं त्या देवाचं नाव म्हणजे पंढरपूरचा विठोबा आमचा पांडुरंग आहे हे लक्षात राहू द्या शेतकऱ्यांचा आहे कष्टकऱ्यांचा आहे वारकऱ्यांचा आहे शूरवीरांचा आहे सर्वसामान्यांचा देव म्हणजे पंढरपुरातला पांडुरंग पाटील पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा आमच्या सगळ्यांचं दैवत आहे तिथं गेल्यानंतर पंढरीये माझे माहेर ओविया कांडणी हो गावकी राही रखमाबाई सत्यभामा माझे माहेर पंढरी तर तुम्ही सगळे सांगा आईशा संता शरण जावे अजून एक आता शेवटचं वैशिष्ट्य सांगतो थांबतो घालू देवासीचं भार देव सुखाचा सागर गाव असं काय त्याचं वैशिष्ट्य आहे तुका म्हणे तेथे देव आहे भक्त आहे आणि देव भक्तांचा संगम बरोबर ना चोपदा तुका म्हणे देव भक्तांचा संगम आणि तेथे ओघ नाम त्रिवेणीचा बघा आता पंढरपुरात म्हणजे वारीच्या वाटेवर देव पण आहे वारीच्या वाटेवर संत पण आहे आणि वारीच्या वाटेवर नामस्मरण पण आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे कुठं कुठं नाम आहे पण तिथं देव नाही कुठं देव आहे पण तिथं नामच नाही कुठं संत आहेत तिथं देव नाही कुठं देव आहे संत नाही कुठं देव आणि संत आहेत तिथं नाम नाही पण वारीच्या वाटेवर देव सुद्धा संत सुद्धा आणि नाम सुद्धा ऐका नामस्मरणाशिवाय जीवनाला सुद्धा अर्थ नाही नानक महाराजांचा एक दोहा आहे अत्यंत सुंदर सांगतात पंचपंख बिना हाती दंत बिना नारी पुरुष बिना पंचपंख बिना
हाती दंत बिना नारी पुरुष बिना सुमिरन कर मेरे मना तेरी बीती उमर हरि नाम बिना सुमिरन कर मेरे मना सुमिरन कर मेरे मना तेरी बीती उमर हरि नाम बिना तेरी बीती उमर हरे नाम बिना तेरी बीती उमर हरे नाम बिना पंछी पंख बिना एखादा चांगला पक्षी असावा पण त्याला पंख नसावे कोण विचारतोय त्या पाखराला आकाश जे पगेवे पाखरा तोडी सोन्याचा पिंजरा सोन्याचा पिंजरा चांगला पक्षी असावा पण त्याला उडता येत नाही त्याला भरारी मारता येत नाही कोण विचारतो त्या पाखराला पंछी पंख बिना मदमस्त हत्ती असावा ताकद असावी हत्तीमध्ये एखादं झाड उचलून फेकून दे पण ऐकताय का आपण त्याला दातच नसावा हाती दंत बिना सुंदर स्त्री आहे दिसायला देखील पण पाठीमाग भाऊ नाही बाप नाही आई नाही भाऊ नाही पती नाही रक्षण करायला कोणी नाही स्त्री पुरुष समानता आहे पण प्रत्येक पुरुषाच्या पाठीमाग जशी एक स्त्री उभी असते ना तसा प्रत्येक नारीच्या पाठीमागे एखादा पुरुष पाहिजे मग तो बाप असावा तो मुलगा असावा तो भाऊ असावा तो घरातला कोणीतरी नातेवाईक असला का बरं नारी पुरुष बिना वेशा पुत्र बाप बिना वेश्येचं पोरगा आहे चांगला आहे काय श्रीमंत आहे म्हणे भरपूर आहे पैसा किती आहे लय आहे गाड्या किती आहेत 5-7 कोटीच्या आहेत बापाचं नाव काय माहितच नाही वेश्या पुत्र बाप बिना बीती उमर तेरी नाम बिना मंदिर दीप बिना ऐका रैन चंद्र बिना देह नयन बिना सुमिरन कर चांगलं शरीर आहे 2 पाय आहेत 2 हात आहेत सगळं चांगलं आहे जग एवढं सुंदर आहे आपण आरंभीत निघालो दन्ने इंद्रायणी पिंपळाचा पार ऐकायला येतंय काय ती इंद्रायणी आहे काय तो पिंपळाचा पार आहे काय वैष्णवांचा मेळा आहे काय करून आणि लहान पांडुरंग परमात्मा म्हणे पंढरपुरात काय तो वारकऱ्यांचा सोहळा निघालाय अहो काय ती मांडव्याची दिंडी काय ती पांडवी दिंडी वावर हिऱ्याची दिंडी काय ती अष्टविनायक मित्र मंडळ किती चांगली ती पोरं काय मित्र मंडळाचं प्रेम काय तो बोराटे महाराज काय तो गोरा गोमटा पकवाजा विष्णू महाराज किती सुंदर आहे दिसायला काय चोपदाराचं वैभव वजनदार चोपदार काय झाडी काय डोंगर सगळं आहे म्हणे पण हे पाहायला डोळे नाही काय उपयोग आहे देहाचा देह नैन बिना रैन चंद्र बिना मंदिर दीप बिना तेरी बीती उमर हरि नाम बिना सुमिरन कर रे मेरे मना सुमिरन कर मेरे मना तेरी बीती उमर हरि नाम बिना तेरी बीती उमर हरि नाम बिना तेरी बीती उमर हरि नाम बिना बीती उमर हरि नाम बिना सुमिरन कर रे बस हे सहज सहज कानावर घडते सहज
एक दुर्दैव आहे सध्या, ज्या वारकरी परंपरेमध्ये वारकरी समोरून चालले, पालखी समोरून चालली, ज्ञानोबा समोरून चालले, तुकोबा समोरून चालले, तर दोन्ही हात जोडायची पद्धत होती. आज त्याच परंपरेला कुठेतरी गालबोट लागते. दोन हात जोडण्याऐवजी खिशातला अँड्रॉइड मोबाईल काढून फक्त शूटिंग काढलं जात. अरे पाया पड ना भावा, पाया पडायचं राहून गेलं शूटिंग काढायच्या नादात. बघू परत, बघू परत, बघू परत, बघू परत. रील्सचा एवढा नाद लागला, हे शूटिंग काढण्याच्या नादात ज्ञानोबरांचं, तुकोबरांचं, साधू संतांचं, वारकऱ्याचं दर्शन घ्यायचं राहिलो. आपण सहज वाटेनं चाललो, मंदिर बाजूला दिसलं तर आधी हात जोडतो, आधी कपाळाला हात लावतो, दर्शन घेतो. आता दुर्दैव असं आहे, हे शूटिंग काढण्याच्या नादात या डोळ्यानं हे वैभव पाहायचं राहून जाते. बरं घोटाळा एवढा आहे, हे शूटिंग काढायचं लोकांनी पाहावं म्हणून आम्ही गेलो होतो वारीला. तसं तर आजच्या दिवसाला तुम्ही आम्हाला कॅप्शन देऊ शकता, फोटोपुरती वारी. आम्ही आधीच नियम मोडले ना, आम्ही कबूल होतो. पण आम्हाला गुरुवार्यांचा आधार आहे. आईजवळ बापाजवळ सगळे गुन्हे माफ असतात. पहा माझ्याकडे असं आहे, माझा इतकाच सल्ला आहे तुम्हाला की जेवढं डोळ्यानं पाहता येईल तेवढं डोळ्यानं पहा, तेवढं डोळ्यात साठवून घ्या. कसं आहे, फोटो काढायचं म्हटलं तरी टेन्शन, वर धरायचा मोबाईल तरी टेन्शन, ते शूटिंग नीट आलं नाही त्याचं दुसरंच टेन्शन, मग त्याला ते इफेक्ट लावायचं चौथं टेन्शन, मग त्याला आपला फोटो जर त्यात असला तर आपल्याला गुरु पान फुलासारखं छान बनवायचं टेन्शन, स्टेटस ठेवायचं टेन्शन, आणि ज्यानं बघावं म्हणून स्टेटस ठेवलाय ते तर बघतच नाही. हे सगळ्यात मोठं लय टेन्शन आहे. त्यापेक्षा असल्या भानगडीत लय पडू नका. जेवढं काय आपल्या डोळ्यानं साठवता येईल तेवढं साठवून घ्या, आनंद घ्या. ऐका, हा आनंद घेण्यासाठी तर आपण पंढरपूरला जातो. महाराज म्हणतात, तुका म्हणे आम्ही बाळे, देवाची लढीवाळे, देवा सांगू सुख दुःख देव निवारी, असं असणारी आपली पंढरपूरची वारी. आणि म्हणून तुमची 15 मिनिटं म्हणून तुम्हाला गोड गोड बोलून मी चक्क पाऊण तास तुमचा घेतलेला आहे. कसं आहे, डॉक्टर काय करतात, असं लेकरू बघतात आणि त्याला गोड गोड बोलतात, हात असा वर घेतात, हा झालं बरं का, झालं बरं, झालं थोडं करून सुई टोचवतात. तुम्ही म्हणाल एवढा तुला कसं काय अनुभव? मी डॉक्टरचा नवरा आहे, त्यामुळे मला हे सगळे अनुभव आहे. त्यामुळे चांगलं वागा, चांगलं राहा. इतरांना सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि विठोबा रखमाईचं भजन करून थांबूया. तुमच्या सगळ्या सोसायटीचं आमच्यावर फार प्रेम आहे आणि आम्हाला सुद्धा वारीच्या वाटेवर ही आवडती सोसायटी आहे, आवडतं अष्टविनायक मित्र मंडळ आहे. आम्ही ह्या दोन्ही दिंड्या जरी असलो तरी एका भागातल्या आहोत आणि एका जीवानं आम्ही राहतो. त्यामुळं सगळ्यांनाच माझ्याकडून शुभेच्छा आहेत. मागच्या काही दिवसापूर्वी एक दुर्दैवी घटना या आपल्या सोसायटीमध्ये घडली. शिंदे परिवाराचा आधार आणि छोटंसं बाळ अचानकपणानं, दुर्दैवीपणानं ईश्वराला प्रिय झालं, त्याचं अपघाती निधन झालं. या दुःखातून अजूनही तो परिवार सावरलेला नाही. परिवार सोडा, हे मित्रमंडळ सुद्धा त्या धक्क्यात आहे, ही सगळी सोसायटी सुद्धा त्या धक्क्यात आहे. सोसायटी काय, आम्ही सुद्धा त्या दुःखात आहोत. मागच्या वर्षी आमच्या समोर खेळलेलं लेकरू लहानाचं, ते छोटंसं, त्याचं दुडू पावलं आम्ही डोळ्यानं पाहिले, आणि असं छोटंसं बाळ असं जाणं अचानक, हे फार दुर्दैव आहे. माझे माय माऊल्यांना विनंती आहे, तुम्ही शहरात राहता, आपल्या बाळाचा नीट सांभाळ करा, लक्ष द्या. आणि तसं तर या परिवाराने लक्ष दिलं होतं, पण काही गोष्टी काळाच्या हातात असतात, नाईलाज आहे. मला वाटतं गीत रामायणामध्ये एक दाखला आलेला आहे. महाराज म्हणतात, काही गोष्टी आपल्या हातात नसतात, आणि हे रामानं सांगितले, स्वतः रामाच्या मुखातून आलेले शब्द आहेत. जरा मरण यातून सुटला, जरा मरण यातून सुटला, कोण प्राणी जात दुःख मुख काय जगला, कुणी जीवना कार्य शोक करीसी वेड्या, स्वप्नीच्या फळाचा पराधीन आहे जगत, पुत्र मानवा माय कैकई नवे दोषिता, राज्य त्याग असे कर्मजा, खेळ चाले नशिबी माझ्या पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवा.
हे आपल्याही बाबतीत एक दिवस होणार आहे हे विसरू नका. हे जर रामाचे शब्द आहेत तर आपण सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून जोवरी सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपुले सोहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको. म्हणून शिंदे परिवाराच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. 3 दुःख कुणाच्या आयुष्यात येऊ नयेत. लहानपणी आई किंवा बाप मरू नये, तरुण वयात नवरा किंवा बायको मरू नये, आणि म्हातारपणात मुलगा किंवा मुलगी किंवा छोटं बाळ जाऊ नये. हे फार मोठं दुःख त्यांना घडलं. आम्ही आपल्या सर्वांच्या दुःखात सहभागी आहोत. सगळ्यांना जाताना अजून एक सूचना देतो. आपण सर्वजणच आमच्यावर प्रेम करता. आता हळूहळू काय व्हायला लागले, आमची दिंडी वाढायला लागली आणि तुमचंही प्रेम वाढायला लागले. दरवर्षी इथं कीर्तन व्हायला लागले. परिसरातल्या लोकांना सांगावं लागत नाही कीर्तन इथं असतं. आमचे अमोलदादा गदादे सुद्धा आज या ठिकाणी आलेत. रात्री आमचं चांगला पाहुणचार त्यांनी केला. माझ्यावर त्यांचं नितांत प्रेम आहे. त्यांच्या इकडचे सुद्धा साहेब वगैरे सगळे आलेले आहेत. याचा अर्थ असा आहे, माझी एक सूचना आहे, आपल्याला हळूहळू निवारा सुद्धा वाढवावा लागणार आहे. तेव्हा आपण सर्वजण मोठ्या ताकदीनं यासाठी सुद्धा प्रयत्नशील राहूया. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो. मोरे महाराज सूचना देणार आहेत, तोपर्यंत कुणी उठायचं नाही. जेवढी तरुण पोरं आणि तरुण पोरी आहेत त्यांनी लक्ष द्या. इथं वारकऱ्यांना जेवायला वाढू लागायला मदत करा. इथलं झाडून काढलं तरी तेवढंच पुण्य आहे आणि कीर्तनकारानं कीर्तन केलं तरी सुद्धा तितकंच पुण्य आहे. त्यामुळं तुम्ही एवढी मदत करा. सगळ्यांनी सांगावंच लागत नाही, पण एक तरुण पोरांना माझी सूचना आहे, तुम्ही जर तरुण आहात तर जेवायला वाढू लागत जा. असं म्हणतात बाबा, शास्त्र असं सांगतं, जी पोरं जेवायला वाढू लागत नाहीत त्यांची लग्न होत नाहीत. तेव्हा माझी विनंती आहे, तुम्हाला जर वाटत असेल तुमचं लवकर वाजावं तर कृपया सगळ्यांनी मदत करा. ही बरं का चैतन दादा, ही अशी सगळ्याला विनंती आहे. आणि कीर्तन थांबवतो. आमचा हा ओम साई क्रिएशनचा संपूर्ण परिवार आहे. या परिवाराची माझ्यावर नितांत श्रद्धा आहे. आपण जर त्यांच्या अंगातले टी शर्ट जरी पाहिले तर त्याच्यावरती सुद्धा माझा त्यांनी फोटो लावलेला आहे. चोपडे सर तर कीर्तनकारापेक्षा कमी नाहीत, चांगलं प्रवचन करतात, ते चांगलं बोलतात, पण तरी सुद्धा माझ्यावर त्यांची नितांत श्रद्धा आहे. ही श्रद्धा अविरतपणानं टिकावी अशी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. आदरणीय हरिभक्तपरायण राजेंद्र महाराज मोरे, हरिभक्तपरायण महादेव महाराज दुधाळ, बाळासाहेबजी महाराज पुढच्या सूचना देतील आणि त्यानंतरच सेवेला पूर्णविराम दिला जाईल. याची सर्वांनी नोंद घ्या. अष्टविनायक मित्रमंडळाच्या वतीनं कोणीतरी एक जणानं समोर या. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. तुकाराम 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 तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोलिले कुरे वेडी वाकुडे उत्तरे, राज महाराज नाही विचारिला अधिकार म्या पुला. महाराज तुकामने ज्ञानेश्वरा क्षमा अपराध महाराज. ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम. उठू नका कोणी जागेऊन 2 मिनिटं. आपल्या मांडवे पंचकृषीच्या दिंडीचे चालक आदरणीय हरिभक्तपरायण, ज्यांची कीर्तन आपण टीव्हीला युट्यूबला आपण नेहमी ऐकता. महाराजांचं नाव जरी युट्यूबला टाकलं राजेंद्र महाराज मोरे तरी त्यांची कीर्तनं तुम्हाला ऐकायला मिळतील. आणि सागर महाराज बोराटे यांचंही नाव तुम्ही युट्यूबला टाकलं तरी त्यांची कीर्तन ऐकायला मिळतील. या मंडळाच्या वतीनं हरिभक्तपरायण मोरे महाराजांचा सन्मान या ठिकाणी होतोय. त्याचबरोबर पानलिंग दिंडी मंडळ, तुम्ही कोणीतरी एक जणांना प्रतिनिधी या, दिंडीचे प्रमुख कोणी असतील त्यांनी या. त्यांचाही सन्मान अष्टविनायक मित्र मंडळाच्या वतीनं केला जाईल, याची कृपया नोंद घ्या. ही साऊंड सिस्टम ज्यांनी दिली त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. श्रीराम जय राम जय जय राम हा अत्यंत मोक्षापर्यंत पोहोचवणारा मंत्र ज्या प्रतिष्ठाननं अत्यंत श्रद्धेनं महाराजांपासून जपलेला आहे, नामालय प्रतिष्ठान,
या नामालय प्रतिष्ठान आणि नामालय परिवारातील सर्व सदस्यांचं सुद्धा आमच्या सर्वांच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. यांच्याही वतीनं या ठिकाणी इथं सन्मान केला जातो. एकदा मनापासून त्यांच्यासाठी टाळी वाजवा. मनापासून ही एवढी मोठी माणसं इथं आपल्याला आयती मिळतात. हा जो पकवाज वाजवतो हरिभक्तपरायण विष्णू महाराज सोनमळे, अत्यंत चांगल्या दर्जाचे उठून उभारा महाराज, अत्यंत चांगला मृदंगाचार्य आहे. अगदी त्याचे शेकडो हजारोनी फॉलोअर्स आहेत आणि त्याचा हात नाही हातोडा आहे. हो, इतका सुंदर तो हा वाजवतो. वारकरी संप्रदायाचं आमचं वैभव आहे. मोठे मोठे कॉन्सर्ट होतात, मोठे मोठे भजन संध्या होतात, त्याच्यामध्ये तो वादक म्हणून आहे आणि माझा तो मित्र आहे. आपण त्याला पाहिलंही असेल याच्या आधी. अत्यंत चांगला पकवाज. असा एक एक पकवाज तुम्हाला जर आणायचा म्हटलं म्हणजे यज्ञाच म्हणत नाही, तुम्ही आणाल, मला कल्पना आहे. आता तुम्ही मला पाया पडून सुद्धा 500-500 देऊ शकता, एवढ्या मोठ्या आहे तुम्ही, पण तरी सुद्धा असू दे, हरकत नाही, 100 सुद्धा चालतील आपल्यातल्या आपल्यात. पण एवढ्या मोठ्या असताना सुद्धा एवढा मोठा पकवाजा सहजासहजी आपल्याला मिळत नाही. पण आज योगायोगानं आज सगळे इथं आलेत. ओम साई क्रिएशन हा मोठा यूट्यूब चॅनल आहे. माझी कीर्तनं तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील. सोशल मीडियाला, इंस्टाग्रामला असेल, फेसबुकला असेल, मलाही तुम्ही पाहता. तर हे सगळं श्रेय एवढी मोठी माणसं सहज अष्टविनायक मित्रमंडळाला प्राप्त होतात. तर कृपया या सर्वांचा सन्मान इथं झाला पाहिजे, हा या परिवाराचा आदर मानस असतो. अजून कोणाचा सन्मान घ्यायचा आहे का? झाले ना? आणि इथून पुढच्या सगळ्या सूचना आदरणीय हरिभक्तपरायण मोरे महाराज देतील. तोपर्यंत कुणी उठू नका. आता नाही पाऊस येणार, काय काळजी करू नका. रामकृष्ण हरी. अवघ्या महाराष्ट्राचं मन ज्यांचं कीर्तन ऐकून मंत्रमुग्ध होतं, अवघ्या महाराष्ट्राने ज्यांच्यावर प्रेम करावं. कधी कधी व्यक्ती माहीत नसते, फक्त नाव माहीत असतं. महाराज सकाळी आमच्या सोबत होते. ज्यांच्याकडे गेलो होतो ते 5 मिनिटं महाराजांच्या सोबत होते, पण तोपर्यंत आकर्षण नाही वाटलं. आणि सागर महाराज बोराटे म्हटल्यानंतर धावून आले. कधी कोणी पाहिलेलं नसते. पण साच आणि मवाळ मिथिले परिरसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आपल्या अमृतमय वाणीनं ज्याने अवघा महाराष्ट्र प्रेमामध्ये पाडला, ते हरिभक्तीपरायण सागर महाराज आमच्या सोबत असतात. ह्याचा आम्हाला खूप मोठा अभिमान आहे. या ठिकाणी अष्टविनायक मित्रमंडळ या सर्व दिंडीवरती, मग ती पानलिंगची दिंडी असू द्या, मांडव्याची असू द्या, सर्व वारकऱ्यावरती खूप प्रचंड प्रेम करतात. त्या सर्वांच्या ऋणात राहून आता जास्त वेळ न घेता, हा समोरचा जो रस्ता आहे, या रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला मायमाऊल्यांची पंगत होईल आणि अलीकडच्या बाजूनी पुरुष वर्गाने बसायचं. अलीकडच्या बाजूनी पुरुष वर्गाने पंक्तीला बसायचं आहे, पलीकडच्या बाजूनी हा मातावर्ग सगळा पंक्तीला बसेल. तुम्ही सर्वांना सहकार्य करा, त्यांना व्यवस्थित वाढता येईल अशा पद्धतीनं आपणही त्यांना सर्वांना सहकार्य करा. सर्वांनी आता उठायला हरकत नाही. रोडच्या पलीकडच्या बाजूला पुरुष वर्ग, अलीकडच्या बाजूला माझा माता वर्ग बसेल.